असं गोळा करून तो एक 10-15 मिनटं आपण भाजी करतोय तोपर्यंत हा असंच झाकून ठेवायचा आहे कापडाने किंवा त्याच्यावरती एखादं भांडं पलटी करायचं आहे. आपण पीठ मळून ठेवलंय, मैदा म्हणजे कणिक भिजवून ठेवलेली आहे. आपण आता मसाल्याची तयारी करूया. सर्वात प्रथम 1 चमचा आपण बडीशेप घेतलेली आहे, अर्धा चमचा काळे मिरे घेतलेले आहेत, धणे घेतले 1 चमचा आणि 1 चमचा जिरे घेतले. हे आपल्याला सगळे कोरडेच भाजून घ्यायचे. हे फक्त परतून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर मी ते 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, कोथिंबीर, कढीपत्ता घेतलाय आणि 2च मिरच्या घेतल्यात. तुम्ही तिखट कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करू शकता. कढई गरम करायला ठेवलेली आहे, तोपर्यंत मी हे बटाटे पण सोलून घेतेय. हे सर्व मसाले एकत्र असे भाजून घ्यायचे आपल्याला, म्हणजे परतून घ्यायचे. फक्त त्यातला कचट वास जाऊ इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे. तेल काही न टाकता फक्त कोरडेच आपल्याला परतून घ्यायचे आणि थोडे ओबडधोबड वाटून घ्यायचे किंवा तुम्ही मिक्सरला पण फक्त बारीक करायचे नाही. ते मसाल्यांचा भाजलेला परतलेला वास यायला लागला की गॅस बंद करायचा आहे. मसाले परतून घेतले, कढीपत्ता, मिरची टाकली चिरून. आपल्याला तिखट जेवढं हवं तेवढं आपण टाकू शकता. सर्व व्यवस्थित परतून घेतले. त्याच्यामध्ये आपण बटाटे हातानेच कुस करून टाकणार आहोत. हे कट करून नाही टाकायचे, हातानेच मॅश करून टाकायचे आहेत. 4 बटाटे मॅश करून टाकले. आपल्याला भाजी अशी एकजीव करायची आहे की आपले समोसे भरताना फुटणार नाही. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत, मीठ, लाल मिरची पावडर, हिंग आणि हा वाटलेला मसाला सगळा सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आमचूर पावडर टाकायची. आमचूर पावडर टाकल्याने खूप छान टेस्ट येते. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बटाटे असे अख्खे राहायला नाही पाहिजेत, सगळे मॅश झाले पाहिजेत. सगळा मसाला पूर्ण बटाट्याला लागला, छान भाजी तयार लागते. भाजी परतून झाली व्यवस्थित. चेक करायचं त्यात मीठ वगैरे प्रमाण व्यवस्थित आहे का नाही. कमी जास्त असेल तर टाकायचं आणि वरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर भरपूर टाकायची, कंजूसपणा करायचा नाही. कोथिंबीरने स्वाद खूप छान लागतो. पुन्हा एकदा हे मिश्रण सगळं परतून घ्यायचं आणि थंड करायला ठेवायचं थोडं. व्यवस्थित परतून घ्यायचं 3-4 मिनटं की त्याला कोथिंबीरचा पण स्वाद लागतो. परतून झाल्यानंतर आपण हे थंड करायला थोडं 5-10 मिनटं ठेवणार आहोत की त्यातली गरम वाफ निघून जाईल. आपण जे पीठ मळून ठेवलं होतं ते समोसे करायला लागूयात. मी पहिला एक ट्राय केला आहे, म्हणजे कसा होतो ते बघितला आहे. खूप छान झाला. चपाती लाटतो त्याप्रमाणे छोटा गोळा घेऊन चपाती लाटायची आहे. चपाती लाटून घ्यायची पूर्ण दोन्ही बाजूनी.
मी केली आहे तशी चपाती लाटून घ्यायची आणि त्याला मध्ये कट करायचे. पातळ अशी सगळीकडनं कडा वगैरे लाटून घ्यायचे. सुरीने 2 भाग करायचे चपातीचे आणि सारण आपलं भरायचे. कसं ते मी दाखवते आता. भाजी टाकायची. भाजी टाकल्यानंतर अशी भरायची. दोन्ही बाजूच्या कडा उचलून फक्त एकमेकांवरती ठेवायचा आणि हाताने दाबायचं आहे. त्रिकोणी आकार तयार झाला समोशाचा. किती छान दिसतं की नाही. असेच सगळे करून घेणार आहोत आपण. असेच सगळे करून घ्यायचेत आणि तळायला सुरुवात करायची. याप्रमाणे 8 ते 10 समोसे तयार होतातच. 3 वाटीमध्ये 10 झालेले आहेत. पाहू शकता किती छान भरले गेलेले आहेत. सगळे एकसारखे आकाराचे झालेले आहेत. आपण आता कढई ठेवली गरम करायला. त्यात तेल टाकणार आहोत. तेल गरम करायला ठेवले आणि तेल कडकडीत गरम होऊन द्यायचे. तेल गरम झाले का नाही ते चेक करण्यासाठी मी थोडंसं पिठाचा गोळा त्यात टाकलाय आणि असं एक एक समोसा सोडायचा तेलामध्ये. हलक्यात असं सोनेरी कलरवरती सगळे परतून घ्यायचे कुरकुरीत असे होईपर्यंत. 4 ते 5 मिनटं आलटीपलटी करून परतून घ्यायचे. लगेचच टाकल्या तेलात असं परतायची घाई नाही करायची. त्याला थोडं सेट होऊ द्यायचं. कारण पीठ कधी कधी कढईला पण चिटकून राहतं. त्यामुळे त्याला व्यवस्थित सेट झाल्यानंतर 1 मिनिटानंतर परतायचे. पाहू शकता असं पलटी करायचे आलटी पलटी. पण तळताना आपली स्वतःची काळजी घ्यायची. कधी कधी पलटी करताना तेल सुद्धा अंगावरती उडू शकतो. अशी गोल्डन कलरवरती आले की काढून घ्यायचे. अगदी काळपट नाही करायचे. तेल ह्यातलं पूर्ण असं निथळून द्यायचे आणि पुन्हा दुसरे समोसे करायचे. याप्रमाणे सगळे तळून घ्यायचे. हो का. करायलाही सोपी आणि बाजारातल्यापेक्षा आपण घरी केव्हाही करून खाऊ शकतो. घरच्या कुठल्याच पदार्थाला तोड नसते. कसे वाटतात ते नक्कीच सांगा. असे सॉस बरोबर किंवा चटणी काही असेल अवेलेबल घरात त्याबरोबर सुद्धा खायला छान वाटतात. नक्कीच कमेंटमध्ये सांगा कसे झाले ते मैत्रिणींनो.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. खूप छान झाले चवीला.